नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 11वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 80 गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला 3 तासाची वेळ ही दिली जाणार आहे. मित्रांनो, ही चालू शैक्षणिक वर्षाची प्रश्नपत्रिका आहे, आपल्याला नक्कीच उपयोगी पडणारी. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. तत्पूर्वी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. इयत्ता 11वी, विषय मराठी, 80 गुणांचा आपला हा पेपर आहे आणि तो सोडवण्यासाठी 3 तासाची वेळ ही दिली जाणार आहे. काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या बघा. त्यानंतर विभाग 1 गद्य विभाग, त्यासाठी विचारलेली पहिला प्रश्न 8 गुणांसाठी. एक गद्य उतारा आपल्याला दिलेला आहे या ठिकाणी पाठ्यपुस्तकातला, तो आपण काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित विचारलेल्या कृती सॉल्व करायच्या आहेत. बघा पहिली कृती. बदलत्या जीवनशैलीतून घराघरातून कानावर पडणारी वाक्य. बघा या ठिकाणी उतार्यात 4 वाक्य दिलेली आहेत, ती वाक्य आपण या ठिकाणी लिहायची आहेत. त्यानंतर दुसरी कृती. पैशाने जगता येत हा जीवनाचा उद्देश असला की मानवी व्यवहाराचे होणारे स्वरूप. 4 स्वरूप आपल्याला या ठिकाणी लिहायचे उतार्याच्या आधारे. तिसरी कृती आहे स्वमतासाठी. पैसा हे साधन आहे, साध्य नव्हे, हे विधान स्पष्ट करायचं आहे किंवा मानवी जीवनात संवादाचे महत्त्व स्पष्ट करायचे. याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाठाच्या आधारे सहज गत्या लिहिता येईल. 4 गुणांचा हा प्रश्न होता. त्यानंतर आ भाग बघा. गद्य उतार्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. 10 गुणांसाठी हा प्रश्न आहे. बघा पुन्हा एक उतारा या ठिकाणी दिलेला आहे, तो आपण काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित विचारलेल्या कृती सोडवायच्या आहेत. बघा पहिली कृती. पाऊस अस्तित्वहीन होत नाही याचे कारण मीमांसा स्पष्ट करणारे वाक्य लिहा. दुसरे पिकं एकाकी होतात यासाठी वापरलेली उपमा लिहा. आणि तिसरी कृती आहे स्वमत अभिव्यक्तीसाठी. मी अनुभवलेला पाऊस या विषयावर 8 ते 10 ओळीत उत्तर लिहायचे. पाठाचा आधार घ्या आणि छान असा निबंध किंवा अनुभव त्या ठिकाणी लिहा. 6 गुणांसाठी तो प्रश्न आहे. त्यानंतर कृती 2 विभाग 2 गद्य विभाग, 18 गुणांसाठी हा आपल्याला प्रश्न आहे. प्रश्न दुसऱ्याचा अ भाग बघा. एक कविता दिली आहे आपल्याला आणि त्या कवितेवर आधारित काही कृती विचारलेल्या आहेत, त्या आपल्याला सोडवायच्या आहेत 8 गुणांसाठी. बघा ही कविता आहे, आपल्याच पाठ्यपुस्तकातली आहे. तिचं वाचन करायचं आहे आणि त्यानंतर कृती सोडवायची. बघा पहिली कृती. कवीच्या जीवनातील शब्दांची भूमिका. 2 शब्द लिहायचे भूमिकेसंदर्भात. त्यानंतर योग्य पर्याय निवडा. बिकट संकटांना कवीने म्हटले आहे. निरुत्तर निखारे. दुसरे शब्दांचा उजेड म्हणजे शब्दांचे मार्गदर्शन. या पद्धतीने हा प्रश्न सोडवा. त्यानंतर तिसरी कृती स्वमतासाठी. आयुष्यात आलेले नकार कवीने कोणत्या शब्दात व्यक्त केले किंवा मानवी जीवनातील शब्दांचे अनन्यसाधारण महत्त्व स्पष्ट करा. कवितेच्या आधारे या प्रश्नाचं उत्तर आपण स्वमताने लिहायचं आहे. आपलं मत कसंही असलं तरी त्याला मार्क्स मिळणार आहेत, म्हणून उत्तर लिहायचं कंटाळा करू नका, अवश्य लिहा. काही अडचण आल्यास कमेंट करा. आ भाग बघा. पुढील ओळीतील भाव सौंदर्य स्पष्ट करा. बघा 4 ओळी दिलेल्या आहेत कवितेच्या.
किंवाला पण एक आहे. दोन काव्यपंक्ती आहेत 2-2 गुणांसाठी. त्याच्यातला भाव आपल्याला स्पष्ट करायचा आहे. त्यानंतर ई भाग. अपठित कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करायची 6 गुणांसाठी. आकलनसाठी कृती एक आहे. रंग लिहा. गावाला दिलेली विशेषणं. बघा, औदुंबर कविता दिलेली, त्यावर आधारित या कृती आपल्याला सोडवायची आणि माझं गाव या विषयावर तुमचे विचार लिहायचे. विभाग 3 बघा, 8 गुणांसाठी असणारे. साहित्य प्रकार नाटक 12 गुण. प्रश्न 3. उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. एक नाटकातला उतारा या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यावर आधारित कृती आपल्याला विचारलेल्या आहेत. नाटक ही दृकश्राव्य कला आहे. गाळलेल्या जागा दिल्या आहेत बघा. आणि नाट्यकलेचे जनक भारतीयांना भारतीय कोश हे होते. पुढची कृती. नाटकाच्या प्रयोगाची सफलता अवलंबून असणारे घटक कोणते? आणि दुसरं आहे, नाटक या वाङ्मय प्रकार इतर वाङ्मय प्रकारांपेक्षा वेगळा आहे, ते तुम्ही 6 ते 8 ओळीमध्ये स्पष्ट करायचे. किंवा नाटक म्हणजे सांघिक कलाविष्कार या विधानाशी तुम्ही सहमत असाल किंवा नसाल ते सोदाहरण स्पष्ट करा. आ भाग दिलेला आहे. थोडक्यात उत्तरे लिहा 4 गुणांसाठी. 12 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 4 गुण एका प्रश्नाला आहेत. पहिलं, मोनिका व कृष्णराव यांच्यातील संवादाची तुम्हाला समजलेली वैशिष्ट्ये लिहा. दुसरे, शालू वहिनीचे पुत्रप्रेम नैसर्गिक आहे. तिसरं, तुम्हाला समजलेली मम्मी ही भूमिका स्पष्ट करा. आणि तुमच्या मते शालूचे वागणे योग्य किंवा अयोग्य ते सकारात्मक स्पष्ट करा. त्यानंतर कृती 4, विभाग 4 उपयोजित मराठी 12 गुणांसाठी. थोडक्यात उत्तरे लिहा. 1, वसुंधरा निमित्त होणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेची कार्यक्रम पत्रिका तयार करा. दुसरे, अणुवादकाचे कार्यक्षेत्र स्पष्ट करा. तिसरे, फेसबुक मैत्री आवश्यक की अनावश्यक, ब्लॉक चिन्ह, कॉलेज कट्टा स्पष्ट करा. चौथं, रेडिओ जॉकीच्या कामाचं स्वरूप स्पष्ट करा. आणि 5वे, सूत्रसंचालन करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात. यातले कोणतेही 3 मुद्दे तुम्हाला लिहायचे 12 गुणांसाठी. विभाग 5 व्याकरण विभाग आहे 12 गुणांचा. त्यामध्ये आपल्याला शब्दशक्ती विचारलेल्या आहेत. अभिधा, व्यंजना आणि लक्षणा. कंसात दिलेले 2 वाक्य दिलेले, त्याच्यामधून आपल्याला ओळखायचं आहे. ताजमहाल सुंदर आहे ही अभिधा शब्दशक्ती आहे. दुसरं, निवडणुका आल्या की कावळ्यांची कावकाव सुरू होते, ती आहे लक्षणा शक्ती. तिसरं आहे, काव्यगुण ओळखा. प्रसाद, माधुर्य आणि ओज. खरा तो एकची धर्म याच्यामध्ये प्रसाद गुण आहे. आणि श्रावण मासे हर्ष मानुषी यामध्ये माधुर्य आहे. त्यानंतर क भाग, सूचनेनुसार वाक्य संश्लेषण करा. कोणतेही 2. बघा, पहिलं वाक्य केवळ वाक्य करायचं आहे आपल्याला. तो उत्तीर्ण झाल्यामुळे सर्वांना आनंद झाला. दुसरं, श्याम घरी आला आणि वादळाला सुरुवात झाली. तिसरे, संयुक्त वाक्य करायचे. जेव्हा आम्हाला शिकवायला नवीन शिक्षक आले तेव्हा आमच्या अडचणी दूर झाल्या. ड भाग, रीतिकाळाचा प्रकार ओळखा. मी लोकांना मदत करत राहीन वर्तमान काळ. दुसरं, राहुल प्रार्थनेला नेहमीच उशिरा येत असतो भूतकाळ. पुढील तक्ता पूर्ण करा.
शीर आणि शीर एका शब्दाचे दोन अर्थ आहेत आपल्याला. एक आहे डोके आणि दुसरं नस धमनी. वाक्य लिहायचंय मग. त्याच्या शीरमध्ये खूप रक्त आहे आणि त्याचे शीर अतिशय मजबूत आहे. पुढचं पारिभाषिक शब्द आणि त्याला मराठीत प्रतिशब्द 2 गुणांसाठी. बॅकलॉग म्हणजे अनुशेष. लेयर म्हणजे लॉयर म्हणजे वकील. डेन म्हणजे वॅकन्सी म्हणजे रिक्त पद. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण द्वितीय सत्राची 11वीची 80 गुणांची मराठी विषयाची प्रश्नपत्रिका आपण चालू शैक्षणिक वर्षासाठी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.